नमस्कार मंडळ, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे छोलेची भाजी मी कशा प्रकारे बनवलेली आहे त्याची रेसिपी। एकदम साधी सोपी सिंपल अशी आहे, घरी पण सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे। तर चला तर मी तुमच्यासोबत शेअर करते। त्यासाठी मी छोले आदल्या दिवशी भिजत ठेवलेलं, त्यानंतर त्याला मी सकाळी स्वच्छ धुवून कुकरच्या भांड्यामध्ये मी त्याची 2 शिट्या काढून घेतलेल्या आहेत, त्याला शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यातलं पाणी वेगळं करून आणि छोले वेगळं करून ठेवलेलं आहे। त्यानंतर तिकडं मी लाल तिखट आणि थोडंसं मीठ आणि गरम मसाला एका प्लेटमध्ये घालून घेतलेला आहे। त्यानंतर भाजीसाठी लागणारा मला उभा कांदा चिरून 3 घेतलेला आहे। त्यानंतर एक बारीक कांदा चिरून ठेवलेला आहे। त्यानंतर इकडं मी एक टोमॅटो पण उभा चिरून घेतलेला आहे, लसूण घेतलेलं आहे। त्यानंतर इकडं मी तेल गरम होण्यासाठी कढईमध्ये ठेवलेलं, त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी जे कांदा उभा चिरून घेतलेले 3 होते ते त्याच्यामध्ये मी आता तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि लालसरीस पण भाजून घेतलेलं आहे। त्याच्यामध्येच मी लसूण पण घालून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो पण भाजून घेणार आहे आता। बघा, हे मी कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून घेतलेला आहे तेलामध्ये आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे। आणि आता त्याच्यामध्ये मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून ठेवलेलं, त्याच्यामध्येच मी एक बारीक कांदा जो चिरून ठेवलेला होता तो त्याच्यामध्ये मी घालून घेतलेले आणि आता ते पण मी तेलामध्ये भाजून घेणार आहे। आणि त्याच्यामध्ये मी आता अद्रक लसूणची पण पेस्ट घालून घेतलेली आहे। तुमच्याजवळ असेल तरी घालू शकता, नसेल तरी चालते। माझ्याजवळ होता म्हणून मी अद्रक लसूणची पण पेस्ट वापरलेली आहे, छान टेस्ट लागते। आणि ते पण सगळं मी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये जे मी प्युरी मिक्सरला बनवून घेतलेलं ते पण त्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। आता हे जरा कंटिन्यू एक 5 मिनिटं मी त्याला तेलामध्ये भाजून घेणार आहे। जरा तेल सुटूसपर्यंत भाजून घेणार आहे आणि कंटिन्यू मी चमच्याने हलवत राहिलेलं आहे, कारण की खाली कढईला चिकटायला नको म्हणून। आणि आता हे प्युरी मी तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे, बघा असं मस्तपैकी भाजलेलं आहे। त्यानंतर इकडं मी प्लेटमध्ये लाल तिखट वगैरे काढून घेतलेलं मसाला सगळा त्याच्यामध्ये मी घालून घेतलेला आहे आणि ते पण सगळं आता मिक्स करून घेणार आहे, मसाला सगळा एकत्र करून घेणार आहे। मस्त असं छान वास सुटलेला आहे। त्याच्यात तुम्ही दही जरी वापरले तरी चालते, मी दही वापरलेलं नाही आहे। बघा असं मस्तपैकी तयार झालेलं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जे छोलेचं पाणी साईडला ठेवलेलं ते मी सगळं घालून घेतलेलं आहे आणि त्याला आता मी एक पाणी उकळी येऊपर्यंत मी त्याला आता शिजवून घेणार आहे। बघा हे मसाला सगळं एकत्र करून घेतलेला आहे आणि तेल पण बघा कट पण किती छान आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी उकळी आल्यावर मी त्याच्यामध्ये छोले जे शिजवून घेतलेलं ते त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि ते पण सगळं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला आता एक 15 मिनिटं मी शिजवून घेणार आहे। त्याच्यातलं पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत मी त्याला शिजवून घेतलेलं आहे प्लेट झाकून। आणि वरून मी थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे 1 चमचा आणि ते पण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। असा मस्तपैकी माझी छोलेची भाजी तयार झालेली आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।